गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा आपण या व्हिडिओमध्ये रिमेनिंग एक्सरसाइज बघू. तर बघा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये बघा नेम 3 टाइप ऑफ मसल्स. तर आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या मसल्स आहे? वॉलंटरी, इनवॉलंटरी अँड कार्डियक. तर बघा याचा आन्सर बघा कोणत्या पेज नंबरवर आहे? पेज नंबर 54. तर 3 टाइपच्या मसल आहे. एक लिहायचं वॉलंटरी मसल्स, कॉमा देऊन इनवॉलंटरी और स्मूथ मसल्स, आणि थर्ड नंबरची मसल आहे कार्डियक मसल. तर ह्या 3 मसल्स आपल्या बॉडीमध्ये आहे. तर बघा हे कशाचा आन्सर आहे? व्हेरी शॉर्ट आन्सर मधलं फर्स्ट, डी मधलं फर्स्ट. ठीक आहे, डी मधलं फर्स्ट, डी मधलं फर्स्ट आणि डी मधलं फर्स्ट, हे 3 मसल्स लिहायच्या. ठीक आहे, पेज नंबर 54. कितीवर आहे आन्सर? हे पेज नंबर 54 वर. नेम द नर्व्स दॅट कॅरी अँड ब्रिंग मेसेज फ्रॉम द सेन्स ऑर्गन टू द ब्रेन. तर हे आपण याचा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. नेम द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन, हे सुद्धा दिलेलं आहे मी तुम्हाला. राईट एनी टू फंक्शन ऑफ द स्केलेटन, हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला झालेला आहे. व्हॉट इज जॉईंट? नेम द टाइप ऑफ जॉईंट. तर याचा आन्सर बघा ई मधलं सेकंड. जॉईंट म्हणजे काय होते किंवा टाइप ऑफ जॉईंट्स किती आहे? तर बघा जॉईंट म्हणजे काय होते? द प्लेस वेअर टू बोन्स मीट इज कॉल्ड जॉईंट. इथून एवढं एक पॉइंट झाला. त्यानंतर कोणते कोणते जॉईंट्स आहे आपल्या बॉडीमध्ये? बॉल अँड सॉकेट जॉईंट 1, हिंज जॉईंट 2, पायहोट जॉईंट 3 आणि ग्लायडिंग जॉईंट 4. ठीक आहे, तर ही डेफिनेशन लिहायची आणि हे 4 जॉईंट लिहायचे. तर हे कशाचा आन्सर आहे? ई मधलं सेकंड, ई मधलं सेकंड. ठीक आहे, त्यानंतर बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे? हे 2 झाले आपले. ठीक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. आता व्हॉलंटरी मसल्स आणि इनव्हॉलंटरी मसल्सचा आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे. तर बघा आता व्हॉलंटरी मसल्स इथून इथपर्यंत लिहायचं. ठीक आहे, व्हॉलंटरी मसल्स, आणि इनव्हॉलंटरी मसल्स इथून तर एवढं लिहायचं. ठीक आहे, तर हे आन्सर आहे ई मधलं थर्ड, ई मधलं थर्ड. ठीक आहे, 2 डेफिनेशन लिहायचे आहे. व्हॉलंटरी मसल्स हे आपल्या कंट्रोलमध्ये असतात आणि इनव्हॉलंटरी मसल्स हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. ठीक आहे, ई मधलं थर्ड. 54 पेज नंबरवर आहे. किती पेज नंबरवर? 54. ठीक आहे, त्यानंतर आहे नेम द डिफरंट पार्ट ऑफ द ब्रेन, मेन्शन 1 फंक्शन ऑफ इच. तर आता इथे ब्रेनचे कोणकोणते पार्ट आहे बघा. ब्रेन इज डिवायडेड इंटू 3 पार्ट, सेरेब्रम, सेरेबेलियम अँड मॉडेला ऑब्लेंगेटा. ठीक आहे, इथून तुमचा आन्सर सुरू होईल. पहिले हा पॉईंट येईल एक. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येकाचं फंक्शन लिहायचं. बघा सेरेब्रमचं इथून एवढं, सेरेबेलियमचं इथून मस्क्युलर ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतं तर पूर्ण लिहायचं त्यामध्ये, आणि मॉडेला ऑब्लेंगेटाचं इथून तर इथपर्यंत. ठीक आहे, हे 3 पॉईंट, हा 1 पॉईंट, हा दुसरा आणि हा तिसरा, तुम्हाला 3 पॉईंट लिहायचे आहे. कशात? तर बघा ई मधल्या 4 मध्ये, ई मधला 4. ठीक आहे, हा 1 पॉईंट इथून एवढा, हा इथून एवढा दुसरा पॉईंट ई मधला 4, आणि इथून एवढा तिसरा पॉईंट ई मधला 4. तर बरोबर व्हिडिओ बघून लिहायचा आहे तुम्हाला. इकडे तिकडे कन्फ्यूज व्हायचं नाही, दुसऱ्याला कन्फ्यूज करायचं नाही. व्हॉलंटरी मसल्स आर अंडर अवर कंट्रोल. आता ज्या व्हॉलंटरी मसल्स आहे आपल्या बॉडीमधल्या त्या आपल्या कंट्रोलमध्ये आहे की नाही? दे ऑबे द इन्स्ट्रक्शन गिवन बाय अस दॅट रिझल्ट इन अ कम्प्लिशन ऑफ वर्क विदाऊट एनी प्रॉब्लेम. आपण जे इन्स्ट्रक्शन त्यांना देतो त्या पूर्ण करतात, आहे की नाही? मग आता गिव्ह ॲन एक्झाम्पल ऑफ व्हॉलंटरी मसल्स. तर आपल्या व्हॉलंटरी मसल्सचं एक एक्झाम्पल सांगायचं आहे. तर याचे एक्झाम्पल काय आहे? आर्म आहे की नाही? लेग्स आहे, आपल्या लेग्समध्ये व्हॉलंटरी मसल्स असतात, आर्ममध्ये असतात. ठीक आहे, त्यानंतर आहे शुल्ड वी ऑल्सो ऑबे अवर पॅरेंट्स ॲडवाइस लाईक द व्हॉलंटरी मसल्स. तर बघा जशा व्हॉलंटरी मसल्स आपली जे आपण कमांड देतो त्याप्रमाणे त्या वर्क करतात, आपलं ऐकतात, तसंच तुम्ही तुमच्या आईवडिलांचं ऐकता का? ऐकत असेल तर व्हाय, का बरं ऐकता, आणि ऐकत नसाल तर का बरं नाही ऐकत. तर हा तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. व्हॉट आर सेन्स ऑर्गन? नेम द सेन्स ऑर्गन फाउंड इन युअर बॉडी. तर सेन्स ऑर्गन म्हणजे काय होते?
बघा इथून लिहायचं, इथून एवढं. ठीक आहे, तर कशाचा आन्सर आहे हे? ई मधलं 6. ई मधल्या 6चा आन्सर आहे हे. ठीक आहे. सेन्स ऑर्गन्स काय करतात? सेन्स ऑर्गन आपल्याला बाहेरच्या दुनियाशी कनेक्ट करतात. आणि कोणकोणते सेन्स ऑर्गन आहे? आईज आहे, नोज आहे, इयर आहे, टंग आहे आणि स्किन आहे. इथून एवढा आन्सर लिहायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण बघू लॉंग आन्सर क्वेश्चन्स बघू. डिस्क्राईब द कार्डियाक मसल्स. इथपर्यंत झालेले आहे आपल्या. याचा आन्सर सेन्स ऑर्गन बघा पेज नंबर 56 वर आहे. डिस्क्राईब कार्डियक मसल्स, ऑल्सो ड्रॉ अ डायग्राम. आता कार्डियक मसल्स बघा कुठून लिहायचं याचा आन्सर? इथून तर एवढं आणि ही डायग्राम सुद्धा काढायची. ठीक आहे, इथून एवढं आणि ही डायग्राम. तर बघा एफ मधलं फर्स्ट, एफ मधलं फर्स्ट लक्षात राहील ना, एफ मधलं फर्स्ट ही डायग्राम सुद्धा काढायची आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे राईट एनी 2 टाईप ऑफ जॉईंट. 2 टाईपची जॉईंट लिहायचे आहे. कोणतेही एनी 2 टाईप ऑफ जॉईंट्स म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर बघा कोणकोणते बोन्स जॉईंट्स आहे. मग हे इथे दिलेले आहे जॉईंट्स तुम्हाला. तुम्ही बॉल अँड सॉकेट जॉईंट सुद्धा लिहू शकता. हिंज अँड पायोटल जॉईंट म्हणजे 2 लिहायचे आहे कोणते, तर हे 2 तुम्ही लिहू शकता. तर याचा आन्सर बॉल अँड सॉकेट पासून तर इथपर्यंत टोज पर्यंत. ठीक आहे, तर कशाचं? एफ मधलं सेकंड, एफ मधलं सेकंड कुठून? इथून. बॉल अँड सॉकेट जॉईंट आणि हिंज जॉईंट. तर 2 लिहायचे आहे. तुम्ही हे 2 लिहू शकता किंवा पायवट ग्लायडिंग या 4 पैकी कोणतेही 2 लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर बघा थर्ड बघा नेम द डिफरंट टाईप ऑफ नर्व्स दॅट स्टेट देअर फंक्शन. आता वेगवेगळ्या नर्व्स कोणत्या आहे आपल्या बॉडीमध्ये? इथून लिहायचं बघा. सेन्सरी नर्व्स आहे, मोटर नर्व आहे आणि मिक्स नर्व आहे. तर त्यांचे फंक्शन सुद्धा लिहायचे आहे बरं का, फक्त नाव लिहून ठेवसाल. ठीक आहे, तर काय कशातलं आहे हे? एफ मधलं थर्ड, एफ मधलं थर्ड पेज नंबर 55 इथे लिहून देते मी. पेज नंबर 55. त्यानंतर आहे जॉईंट. बघा कोणत्या पेजवर आहे? जॉईंट आहे 53 पेज नंबरवर आणि कार्डियक मसल्स आहे 54 पेज नंबरवर. ठीक आहे, तर हे सगळे तुम्हाला क्वेश्चन्स आणि आन्सर 2 टाईम तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे. यानंतरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे.